हाय, हॅलो, नमस्कार. मी दिव्या आणि तुम्ही पाहत आहात ऑड इव्हन. मंडळी, आज पुण्यामध्ये कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन झालं. पहिलं आंदोलन दिल्लीमध्ये झालं 6 जूनला जंतर मंतरला आणि हे पुण्यातलं त्यांचं दुसरं प्रत्यक्ष आंदोलन आहे. आम्ही सकाळी साधारण दुपारी 2 वाजल्यापासून इथे आहोत पुणे विद्यापीठामध्ये आणि आत्तापर्यंतचे अपडेट्स काय काय नेमक्या घडामोडी घडल्यात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा 2-3 वाजेपर्यंत काहीच साधारण गर्दी नव्हती. आपल्याला खूप तुरळक प्रमाणात विद्यार्थी 1-1, 2-2, 3-3च्या ग्रुपने येताना दिसत होते. पण जसजसे 4 वाजायला लागले तसतसे मुलांची संख्याही वाढायला लागली. प्रामुख्याने तरुण मंडळी आपल्याला ह्याच्यामध्ये दिसली आहेत. त्यांचे पालकसुद्धा आपल्याला यात सहभागी होताना दिसून आलेले आहेत. UPSC MPSCची मुलंसुद्धा इथे होती, विद्यापीठातली मुलं होती. याशिवाय या आंदोलनाला सपोर्ट करणारे इतरही काही ग्रुप्स आपल्याला दिसलेले आहेत. साधारणतः सुरुवातीला आल्यावरती कॉकरोच जनता पार्टीच्या कोर मेंबर्सकडनं आपल्याला एक मॅनिफेस्टो वाटण्यात आला. आज त्यांनी सकाळी प्रेस कॉन्फरन्स घेऊनसुद्धा सांगितलं होतं की आम्ही एक्झाम मॅनिफेस्टो जाहीर करणार आहोत आणि त्याचीच प्रत आज त्यांनी सगळ्यांना वाटली. त्याच्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने काही मागण्या केलेल्या आहेत. एकतर सगळ्या देशातल्या सरकारी, खाजगी, अनुदानित शाळांमध्ये JEE आणि NEETचं प्रशिक्षण देणं सुरू करावं अशी त्यांनी पहिली मागणी प्रामुख्याने केलेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी देशातल्या केंद्रीय विद्यालयांची, नवोदय विद्यालयांची संख्या वाढावी अशी सुद्धा यांनी मागणी केलेली आहे. आणि या सगळ्या मागण्या करणारे आम्ही कोण, तर एक कॉकरोच म्हणून आम्ही या सगळ्या मागण्या करतोय. आम्ही कधीही संपणार नाही, शेवटपर्यंत आम्हीच राहू कॉकरोचेस, म्हणून आमच्या या सगळ्या मागण्या आहेत. प्रामुख्याने आपल्याला धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री यांचा राजीनामा कॉकरोच जनता पार्टी मागतीये असंच आपल्याला आत्ता आंदोलनाचं चित्र दिसलेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे बॅनर्स आपल्याला या आंदोलनात दिसून आले. फिल्मी टचसुद्धा या बॅनर्सला कुठेतरी आपल्याला दिसून आला. रजनीकांतचा फोटो असेल, हॉलिवूडमधल्या काही सेलिब्रिटीजचे फोटो असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा असतील, तुम्हाला स्क्रीनवरती त्याच्या चित्र दिसतच असतील. तर वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर्स होते. खूप क्वर्की वेमधनं सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न तरुणांनी केल्याचं आपल्याला दिसत होतं. याच्यानंतर आंदोलन थोडं गर्दी वाढायला लागली. तसतसं मुलंसुद्धा येत होती. पालकांची सुद्धा ॲक्च्युली आम्ही मतं जाणून घ्यायचा प्रयत्न केला. त्याचा वॉक्सपॉपचा व्हिडिओ तुम्ही आमच्या चॅनलवर बघूच शकतात. पालकांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या शिक्षण व्यवस्थेतल्या बदलत्या स्ट्रक्चरमुळे मुलांना नैराश्य येतं आहे. पेपरफुटीसारख्या घटनांमुळे पुन्हा अभ्यास करावा लागणार, पुन्हा परीक्षा द्यावी लागणार. या भीतीमुळे मुलांचं आत्महत्या करण्याचं प्रमाण हे वाढतं आहे. हळवी मुलं असतील त्यांना हे सगळं या सगळ्याशी डील करणं हे अजूनच कुठेतरी अवघड जातं आहे, असा एक पालकांचा सूर आपल्याला दिसून आलेला आहे. आणि या सगळ्या व्यतिरिक्त आम्हाला असेही काही लोक भेटले ज्यांना कॉकरोच जनता पार्टीच्या अजेंड्याशी तसं काही घेणं देणं नाही आहे, पण सरकार विरुद्ध त्यांची भूमिका मांडण्यासाठी ते फक्त या आंदोलनात सहभागी झालेत. उद्या त्यांनी असंही सांगितलं की जर का कॉकरोच जनता पार्टीचं काही पॉलिटिकल कनेक्शन निघालं किंवा पॉलिटिकल कनेक्शन्स नव्याने समजा त्यांची बिल्ड झाली तर आमचा त्यालाही पाठिंबा नसेल. पण आत्ता या घडीला सरकार विरुद्ध भूमिका मांडण्यासाठी आम्हाला इतर कोणताही प्लॅटफॉर्म उपलब्ध नाही आहे. तो आम्हाला कॉकरोच जनता पार्टीच्या रूपाने मिळालेला आहे, म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत, असंही आपल्याला एक सूर या आंदोलनातनं दिसला. जसजशी वेळ पुढे जात होती तसतशी गर्दी वाढत होती. पण तरीसुद्धा कॉकरोच जनता पार्टीचे जे मेन संस्थापक आपण ज्यांना म्हणतोय अभिजित दिपके, हे मात्र इथे आलेले नव्हते. 5:30 पर्यंत आम्ही इथे थांबलो आंदोलनामध्ये आणि 5:30 पर्यंत कुणाचाही पत्ता नव्हता. विश्वंभर चौधरी आणि कायदेतज्ञ असीम सरोदे हे सुद्धा इथे आले आणि यांनी सुद्धा त्यांची भूमिका स्पष्ट केली. दिव्या शिंदे, बिग बॉसमध्ये तुम्ही त्यांना बघितलं असेल, त्यासुद्धा इथे आल्या. वेगवेगळी तरुण नेते आपल्याला इथे दिसले. तरुण मंडळी त्यांची मागणी, त्यांचं फ्रस्ट्रेशन सगळं व्यासपीठांवरनं सांगत होते. पण या सगळ्यामध्ये कुठेतरी जसजशी वेळ पुढे जात होती तसतसं तरुण लोक ही फ्रस्ट्रेटसुद्धा होत होती की अभिजित दिपके नेमके कधी येणार आहे, सोनम वांगचुक कधी येणार आहे. त्यांची वाट बघण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी, त्यांना पाहण्यासाठी येणारा वर्गसुद्धा खरं तर इथे मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसला. कारण की अभिजित दिपके यांची जशी 5:30 पावणे 6च्या दरम्यान एंट्री झाली तशी त्यांच्या गाडीच्या दिशेने तुफान गर्दी झाल्याचं चित्र आम्हाला पाहायला मिळालं. या सगळ्यानंतर थोडासा एक वेगळा प्रकारसुद्धा इथे घडला आहे की रील स्टार पुण्यातला प्रसिद्ध इथे आलेला होता आणि त्याच्यामुळे व्यासपीठावरनं अनाऊन्स करावं लागलं की कोणी रील स्टार जर का फक्त रील करण्यासाठी किंवा व्ह्यूज वाढवण्याच्या हेतूने आमचं आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न करत असेल, याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला आमचा विरोध आहे, असंही त्यांनी सांगितलं, जाहीर केलं. पत्रकारांविरुद्ध घोषणाबाजी करू नका, पत्रकार हे आपलंच आंदोलन कव्हर करायला आलेले आहेत, असंही
व्यासपीठावरनं आयोजकांनी जाहीरपणे लोकांना सांगितलं. त्यामुळे या सगळ्याचा एकंदरीत आपण सूर बघितला, नारेबाजी बघितली, तर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. भारताने त्याच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. त्यासाठी भारताने काय केलं पाहिजे त्याच्या मागण्या यांनी आत्ता या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आणि मग अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक हे आता विद्यार्थ्यांना ॲड्रेस करणार आहे. याचे पुढचे अपडेटसुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत देतच राहू. आंदोलनात नेमकं पुढे काय ठरणार आहे, हे आंदोलन पुढे कोणत्या दिशेला जाणार आहेत, कारण अभिजित दिपके यांनी यापूर्वीसुद्धा सोशल मीडियावरनं ते देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणांना जाऊन आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलेलं आहे. त्यामुळे पुढचं आंदोलन कुठे होणार याची उत्सुकता तरुणांमध्ये पाहायला मिळत होती. आपण आत्ता इथेच थांबूया. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि पाहत राहा, सबस्क्राईब करा ऑड इव्हन फॉर मोर सच कॉन्टेंट.